हॅलो, तर नमस्कार मित्रांनो. मार्च महिना चालू आहे आणि एक चांगला इन्व्हेस्टमेंट प्लॅन शोधताय? तर मी तुम्हाला सांगतोय एक भन्नाट असा इन्व्हेस्टमेंट प्लॅन. तर ॲक्चुअली इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये सांगायचं झालं तर सगळेजण शेअर्स इक्विटीकडे जास्त जोर देत आहे. परंतु त्याच्यामध्ये सर्वात चांगला असा एक ज्याच्यामध्ये तुम्हाला रिस्क पण कमी आहे आणि तुम्हाला इन्व्हेस्टमेंटवर चांगल्यात चांगल्या प्रकारे तुम्हाला जो व्याज जो इंटरेस्ट आहे तो मिळू शकतो, अशी कुठली आहे? तर ते म्हणजे पी-एफ. आता तुम्ही म्हणाल की मला पी-एफ तर प्रत्येक महिन्याला माझ्या सॅलरीतून डिडक्ट होतोच आणि त्याच्यासोबतच आम्हाला एम्प्लॉयर पण आम्हाला त्यांचं कॉन्ट्रिब्युशन पण ॲडिशन करतो. तर ई-पी-एफमध्ये जो लास्ट काही वर्षापासूनचा जो इंटरेस्ट रेटचं जे इन्क्रिमेंट जे दिसतंय, तर त्याच्यामध्ये म्हणजे आज जर तुम्ही एफ-डीला इन्व्हेस्टमेंट कराल किंवा बाकीच्या ह्याच्यात जर म्युच्युअल फंड किंवा बाकी ह्याच्यात जर आपण इन्व्हेस्टमेंट करायचा विचार करतो, तर त्याच्यामध्ये बरेचदा रिस्क ह्या असतात. परंतु पी-एफमध्ये जे गव्हर्नमेंट रिकॉग्नाइज पण आहे आणि त्यांचा जो इंटरेस्ट रेट आहे तो 28 फरवरीचं जे रिसेंट नोटिफिकेशन आलं, त्या नोटिफिकेशनच्या बेसवर त्यांनी आपल्याला 8.25% जे इंटरेस्ट रेट आहे ते रिकमेंड केलेलं आहे गव्हर्नमेंटला, की त्याच्यानुसार आपल्या जे इंटरेस्ट आहे ते असतील. त्याच्याच लास्ट इयरला आपण जर बघायला गेलं तर नियर अबाउट 8% त्याचं रिटर्न होतं. जर आता नॉर्मल एफ-डीचे रेट्स जर बघायला गेले तरी ते 6.75 असे असतात, परंतु याच्यामध्ये तुम्हाला चांगल्यात चांगलं रिटर्न्स पण मिळू शकतात. आता तुम्ही म्हणाल की याच्यात इन्व्हेस्टमेंट कसं करायचं? तर तुम्ही एक सिम्पल मेल तुमच्या HR ला करा की मला पी-एफमध्ये व्हॉलंटरी कॉन्ट्रिब्युशन ॲड करायचं आहे. तर व्हॉलंटरी कॉन्ट्रिब्युशन हे तुम्ही प्रत्येक महिन्याला तुमच्या सॅलरीतून डिडक्ट करून तुम्ही तुमच्या पी-एफच्या अकाउंटला भरू शकता आणि त्याची पी-एफच्या अकाउंटमध्ये तुम्हाला काय तुमचं ॲडिशन होतं आहे की नाही होतं आहे ते तुम्ही ई-पी-एफच्या पोर्टलवर जाऊन यू-ए-एन नंबर टाकून तुम्ही तुमचं पासबुक पण रेग्युलरली चेक करू शकता. आणि याच्यामध्ये जे काही तुमचे डिटेल्स जे विड्रॉलचं ऑप्शन, तर विड्रॉल पण तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता. व्हॉलंटरी किंवा जे तुमचं कॉन्ट्रिब्युशन राहते त्याला विड्रॉल करण्याचं असं काही हे नाही आहे. त्याच्यामध्ये तुम्ही मेडिकल एमर्जन्सी, जर लग्न असेल किंवा कन्स्ट्रक्शन आहे घराचं, तर याच्यासाठी तुम्ही ऑलवेज त्याला विड्रॉल